पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ये पिझ्झा! बाबा, आज सरप्राईज पार्टी? दादा, काय रे, आज कुठली मोठी केस जिंकलास का? नाही राघव, आज काही खास आनंद साजरा करायला काही खास घडायला हवं असं का? आपल्याला छान वाटावं म्हणून आपण कुठल्याही क्षणी आनंद साजरा करू शकतो ना. म्हणजे काही कळलं नाही रे? नाही, कसं आहे, गेले 2-4 दिवस ना माझ्या पण डोक्याला जरा ताप होता. चिडचिड करायचो मी फार, पण आता नाही. मी म्हटलं का म्हणून मी माझ्या डोक्याला ताप करून घेऊ, मी माझा मूड का खराब करून बसू. मला माझ्या माणसासोबत आनंदी राहायला हवं, त्यांना पूर्ण वेळ द्यायला हवा. आणि ह्यापुढे आता मला बाकी इतर कोणाची काही पडलेली नाही आणि त्यामुळे इतर कुठल्याही लोकांचा मी डोक्याला ताप करून घेणार नाही. बाकी कोणाचं म्हणजे? बाकी कोणाचं म्हणजे कुणाचंही आपल्या व्यतिरिक्त. आनंदी कुठे आहे? आज दिवसभर घरीच नाही आली ती, स्टुडिओतच थांबली, काम असेल. बाबा, जर आई नसेल तर आपलं कुटुंब कसं पूर्ण झालं? आपल्याला फॅमिली सोबत एन्जॉय करायचं आहे ना. आई पाहिजे ना, आईशिवाय मी नाही खाणार. बरं ठीक आहे, मी तिला फोन करून विचारतो येतेस का म्हणून. ठीक आहे, विचार. हॅलो हॅलो. आनंदी, पिझ्झा मागवला, तू खायला येणारस का? नाही, मला नकोय, मला नाही खायचं. ठीक आहे. काय रे, येते ना आनंदी? नाही. का नाही येते आई? अगं बाळा, तिला काम आहेत म्हणून नाही जमणार तिला म्हणाली. अरे दादा, पण तू सांगितलंस का? आम्ही सगळे आहोत, पाटकर काका काकू पण आलेत, हे पण सांगितलंस का? सगळ्यांना सॉरी म्हणाली आहे आणि म्हणाली सगळ्यांनी खाऊन घ्या. आई असं कसं म्हणाली? तिला तू सांगितलंस का मी वाट बघते तिची? सांगितलं, तूच वाट बघतेस असं मी तिला सांगितलं. तर म्हणाली काम आहे, काय करणार, नाही यायला जमणार. आता काय करणार म्हणजे? मी घेऊन येते तिला. बाळा, असं कसं? आनंदी काम करते की नाही, आणि तूच म्हणाली होतीस की ती काम करत असताना आपण कोणीही तिला डिस्टर्ब करायला जायचं नाही, हो की नाही? तेव्हा येईल ती, आपण हे खाऊन घेऊया. तिच्या वाटणीचा ठेवूया, आपण सुरू करू. सावकाश हा आई, गरम आहे. बाबा, आई, घ्या ना तुम्ही सुद्धा प्लीज. हो. चिंगी, तुझ्या आवडीचा चीज पिझ्झा आहे. तो चीज पिझ्झा मला स्वतःला खाता येत नाही, तुम्हाला शिकवायचं आहे. कारण ते मी खायला लागलो ना की ते चीज सगळं सांडतं.
हे वाटतंय तितकं अलबेल नाहीये. राघव, तू हे खरं सांगतोयस? का नाही आली आनंदी? ती अशी आपल्या कुटुंबाला सोडून राहू शकते का एकटी? नाही. आनंदी, आनंदी, हे असं माझ्यापासून नजर चोरून काही होणार नाहीये. मुळू रडून एकटं बसून परिस्थिती सुधारणार नाहीये. राघव तुझ्याशी चुकीचं वागतोय आणि तू सुद्धा हे सगळं सहन करते, हे पण चुकीचं आहे. नाही आनंदी, चल आपण दोघी जणी जाऊया, त्याच्याशी भांडूया. मी आहे तुझ्या बरोबर. त्याला माफ करायला लावूया. एवढं सोपं राहिलं नाहीये रमाताई. आता चिडलेल्या माणसाचा राग कमी करू शकतो आपण. ज्या माणसाचा माझ्यावरचा विश्वासच उडालाय, तो विश्वास मी परत कसा मिळवायचा? आनंदी, मला सगळं सहन नाही होते रमाताई. मला माझा संसार परत हवाय रमाताई. मला माझी माणसं परत हवीत. नाही राहू शकत इथे अशी. मी हात जोडते, मला माझा संसार परत हवाय. आनंदी, हे काय बोलतेस तू? हे बघ, आतापर्यंत तू मिळवलंस सगळं. सगळ्यांवरती प्रेम केलंस, जीव लावलास, माझा संसार सावरलास, मायेनं चिंगीची आई झालीस, वर्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, भावजाई म्हणून नाही तर मैत्रीण बनून. राघवला जिंकलंस आणि आता स्वतःच्या संसारासाठी माझ्या पुढे हात पसरतीयस. माझं असं काही उरलंच नाही रमाताई. आता माझ्यापासून माझी माणसं तुटली, कोणीच नाही राहिले. आता माझी चिंगी आज स्वतः तयारी करून शाळेत निघून गेली. वर्ष त्यांना मी डबा दिला, पण मी विसरले त्यांना विचारायचं की जेवण कसं झालं होतं. लक्षातच नाही. आई दिवसभर एकट्या होत्या घरात. कसं काय सांभाळलं असेल काय माहिती. ह्यांच्या मनात काय चाललंय मला काहीच कळत नाही रमात. पण मला माझ्या माणसांची खूप आठवण येते. मला नाही करमत येते. माझी चिंगी मला म्हणाली की आई तू येशील ना घरी परत संध्याकाळी. मी काय सांगू तिला, मी नाही येऊ शकत म्हणून. आईना रोज माझ्या हातचा चहा लागतो. वर्ष ते पण ऑफिसमधून आलं ना की सगळे गमती जमती सांगतात मला. मला असं सारखं वाटतं की मी नाहीये घरात तर यांना माझी उणीव भासत असेल का रमाताई, की घरात आल्यावर आनंदी नाही म्हणून. रमाताई, मला माझा संसार परत हवाय. मी हात जोडते, मला माझी माणसं परत हवी. मी नाही राहू शकत इथे. मला करमतच नाही. मला माझी माणसं परत द्या रमाताई. माझा संसार परत द्या रमाताई. मला माझी माणसं हवीत. मला माझा संसार पुन्हा उभा करायचं रमाताई. नाही राहू शकत इथे असते. मला खूप आठवण येते. आनंदी, दार उघड, मी आलोय. बाबा, बाबा मी कामात आहे बाबा. अच्छा, तू आता यांचं पण ऐकणार नाहीयेस का? आई आनंदी, मी आले. आता काम बाजूला ठेवशील? तुम्ही? आणि मी पण आले. आणि मी पण आली. आनंदी, दार उघड. आणि मी पण आलीये. आनंदी, दार उघड. आनंदी, दार उघड. आनंदी, दार उघड. आनंदी, दार उघड. काय काम केलंय? आनंदी, इकडे तर कसलंच काम दिसत नाहीये. इकडेही काही नाहीये. हो ना, इथे कुठेच काही काम दिसत नाहीये. खरं आहे. आणि म्हणते मी काम करते, होय रंग पण सुकलेले आहेत, काही दिसत नाही रंगकाम तिचं. आणि पाटकर ही मशीन आहे,
पण ही मशीन काही सुरू नाहीये बघा, हे वरच आहे ना जोडलेलं. बंदच काय? दिसते. आणि मग काय बोलते ही? बरं, हे जे चित्र लटकवण्याचं काही स्टँड आहे ते चित्रही दिसत नाही, मग काय कसलं काम? ताई म्हणजे एकंदरीत इकडे कामाचा कसलाच रागरंग दिसत नाही, नाही. आता म्हणून मी तुला विचारते की कसलं काम करत होतीस, बोल. आणि तू जरी कसलं काम करत असशील तरी ते आमच्या सगळ्यांपेक्षा महत्वाचं आहे का? आणि आई तुला माहितीये का, आम्ही ना वरती पिझ्झा खात होतो पण मज्जाच येत नव्हती, म्हणून मी तुझ्यासाठी इथे पिझ्झा घेऊन आली. हो, तुझ्याशिवाय पिझ्झा पार्टीला कसली मजा. मग म्हटलं तुला इथेच आणून पिझ्झा खायला घालावा. चल बस. कुठे बसले? अहो हळूहळू. हा. आनंदी, नाही म्हणजे तुझ्या हातचं जवळजवळ आम्ही सगळंच खाल्लंय, फक्त पिझ्झा खायचा बाकी आहे. ओ आजोबा, आईने पिझ्झा कधीच नाही केलाय. काही हरकत नाही, आपण करूयात ना घरात पिझ्झा. आनंदी, मी तुला शिकवेन पिझ्झा करायला. वा, हे तुला पिझ्झा बनवायला शिकवणार आहेत हा? त्यांना विचार चहा बनवता येतो का ते. अगं व्हिडिओ बघून काय काय करत असतात, सगळा ओटा खराब करून ठेवतात. नको बाई, म्हणजे नादाला नको लागू. गणण्यापेक्षा पिझ्झा न बनवलेलाच बरा. तू त्याच्यापेक्षा ना चहा बनव. चहा छान बनवतेस, जेवणही छान बनवतेस. पुरणाची पोळी, कटाची आमटी, बाई ग श्रीखंड तर असं छान लावते. पुऱ्या अशा फुगतात तुझ्या टमाटम. आई, आनंदीने आजपर्यंत एखादी गोष्ट ठरवलीये आणि ती तिला जमली नाहीये, असं कधी झालंय का? नाही ग, आई बेस्ट पिझ्झा करेल. अगं पण हा पिझ्झा तर तिला खाऊ दे, तो तसाच आहे. ए आई घे ना प्लीज. आनंदी, छान आहे ना चव पिझ्झाची? छान आहे ना, मग आणखी एक घास खा. आई खरंच नको. आनंदी, नाही खाल्ला तर नाक दाबून भरवी ना मी. शाबास. आता मी आता मी सासूच्या हातचा घे पिझ्झा. सॉस घालू नको? बर, बिना सॉसचा सासूच्या हातचा. घ्या बाबा. घास बाबाच्या हातचा. शाबास. आता बरोबर घेऊ. ए आई, आता चल ना ग वरती. नको ना थांबूस इथे. चिंगी, मला ना थोडा वेळ हवाय. थोडा वेळ म्हणजे अजून किती वेळ ग बाळा? आई स्वतःसाठी वेळ हवाय मला. चिंगी बाळा, तुला काही हवं असेल तर सांग ना मला, मी करून देईन ना तुला. मला काही नकोय, तू हवी आहेस. नको ना बाळा हट्ट करूस. वर्षात आनंदी,
भांडण शेवटी एकत्र राहूनच मिटवायचं असतं. एकाच खोलीत एकत्र राहूनच सोडवायचं असतं. खोलीतच येणं बंद केलं माझं. यांच्या आयुष्यात यांच्या खोलीत येण्याची परवानगी नाहीये मला आता. मी कशी काय घरी येऊ? यांच्या मनातही असेल ना कुठेतरी की घरी नाही यायचं. मी तर ठीक आहे, मी थांबते इथेच. आई काय त्याचं चाललंय? आम्ही कोणीच नाही आहोत का? हा, आमच्यासाठी चल. हा नको आई, खरंच नको. मग कधी येशील आनंदी? माहिती नाही. हे बघ आनंदी, बाबा माफ करा मला. हे बघा, मी तुमचा नेहमी शब्द पाळते. ह्यावेळी आग्रह नका करू मला. बाबा खरंच मला इथेच राहू द्या आता. आनंदी, शांतपणे विचार कर बाई सगळ्यांचा. बाकी तू सुज्ञ आहेस. चिंगुडी चल, आई येईल नंतर. हा नाही, मी नाही येणार तुमच्या सोबत. तुम्हाला जायचंय तर जा. मी इथेच थांबणार माझ्या आई बरोबर. चिंगी बाळा, असा हट्ट नाही करायचा. उद्या शाळा आहे ना तुझी, बॅग भरायची असेल ना तुला. आई तू चल ना. चिंगी बाळा उठ, चल, हट्ट नाही करायचा. चल उठ, चल 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 चल, आईला काम करू दे. हा उठ, चल 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 गुड चल. नाईट. ओके, चल 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 चल, चला चला चला. आनंदी चला. जागत बसू नकोस, लवकर झोप. हा, गुड नाईट. गुड नाईट. वर्षा, याला घेऊन जा. चल चिंगू, शहाणी मुलगी ना. चल. काय झालं बाबा? आनंदी, हे जे काही चाललंय ना ते बरोबर नाहीये. राघव चिडलाय कशावरून ते तुम्ही दोघेही सांगत नाही आहात. नाही, आता ते चिडणं एका बाजूला ठेवलं आपण, पण आपली बायको 2 दिवस घराबाहेर आहे याचंही त्याला काही वाटत नाही. म्हणजे आम्ही सगळे तुला भेटायला आलो पण तो आला नाही. मी तुला रमासारखी म्हणतो, पण रमात आणि तुझ्यामध्ये मूलभूत फरक आहे. रमानं त्याला घराबाहेर काढलं असतं पण स्वतः घराबाहेर गेली नसती ती. कदाचित तेच आवडत असेल त्यांना. नाही, मला माहिती आहे तू त्याच्याशी काही बोलणार नाहीस, त्याला कसला जाब विचारणार नाहीस, कारण तू तशी नाहीयेस. तू सगळा त्रास स्वतः सहन करशील आणि तुला होणारा हा त्रास मला सहन होत नाहीये. म्हणून मी आता राघवशी जाऊन बोलतो, त्याला सांगतो की हे चालणार नाही म्हणून. त्याला चांगला धमस देतो मी, मग बघूया तो कसा काय वागतो ते.
नाही नाही बाबा, मी घालवेन यांचा राग. खरंच तुम्ही असं बळजबरीने चिडून यांचा राग घालवणार असाल तर तसं नकोय मला. तुम्ही घरी जाऊन झोपा बरं शांत आता बाबा. तुमच्या तब्येतीची हेळसांड व्हायला नको. मी ठीक आहे मी तेच.